वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. उमलताना काव्यसंग्रहाचे प्रकाशन. कोरगावकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या व सदाशिव राठवळ सर यांनी संपादित केलेल्या कवी उमलताना या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शाहूवाडी गट शिक्षणाधिकारी डॉक्टर विश्वास सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगावकर होत्या. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती विस्तार अधिकारी DC कुंभार, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, कोजिमचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, आंतरभारती शिक्षण संस्थेचे संचालक रवी मुळी, डॉक्टर प्रवीणचंद्र हेंद्रे, संध्या वाणी, भरत अलगौडर, भोगावती साखर माजी संचालक वसंतराव पाटील आदी मान्यवर व आंतरभारती शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. विद्या भवन शिवाजी पार्क कोल्हापूर येथे पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रारंभी कवी उमलताना या काव्यसंग्रहाचे संपादक सदाशिव राठवळ यांनी या पुस्तकाच्या निर्मितीची माहिती सांगितली. कोरगावकर हायस्कूलमधील मुलामुलींनी आपले भावविश्व या कवितातून मांडले आहेत असे प्रतिपादन सदाशिव राठवळ यांनी केले. या प्रसंगी नवोदित कवी मुलींनी आपली मनोगते व्यक्त केली. या प्रसंगी बोलताना साहित्यिक व शाहूवाडी गट शिक्षणाधिकारी डॉक्टर विश्वास सुतार म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता लिहिल्या त्यांची काव्य प्रतिभा खरोखरच उल्लेखनीय आहे. या बालकवीतून भविष्यात प्रतिभावंत कवी उदयास यावेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. कोरगावकर हायस्कूल या सदर बाजार परिसरातील मुलांनी समाजातील रचना, मानवी ऋणानुबंध व मानवी मने यातून मांडली आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे म्हणाले, समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी आजचे नवोदित कवी भविष्यात निश्चितच समाजाला दिशादर्शक ठरतील असे उद्गार काढले. आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवीताई कोरगावकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड, कोजिमचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन सचिन यादव यांनी केले. आभार भाग्यश्री प्रकाशनच्या भाग्यश्री कासोटे यांनी मानले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.